नमस्कार, पूजास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। व्हिडिओ मध्ये तुम्ही बघताचे रेसिपी कशाची आहे तुम्हाला अंदाज कळालाच असेल। तर आज आहे तवा अंडा मसाला रेसिपी। खूप सोप्या आणि कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे। तर पूजास किचन वर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन रेसिपी आपण आपल्या चॅनलवर रोज अपलोड करत असतो। त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर येऊन जाईल, त्यामुळे बेल आयकॉनला पण प्रेस करा। आता तवा घेतला आहे, त्याच्यावर 1 वरगळ इतकं तेल टाकून घेतलं आहे। आता ते तेलामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चम्मच हळद पावडर टाकून व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। जेव्हा लाल मिरची पावडर परतते त्यावेळेस बॉईल केलेले अंड्यांचे काप करून घेतलेले आहे मी। आता ते बॉईल केलेले अंड्यांचे काप व्यवस्थित परतावून घ्यायचे आहे। जे आपण बॉईल केलेले अंड्यांचे काप असे तेलात आणि मिरचीमध्ये परततो ना, तेव्हा आपल्या भाजीला खूप छान चव येते। आपल्याला दोन्हीकडून असे अंडी व्यवस्थित मसाल्यामध्ये परतावून घ्यायचे आहे। या पद्धतीने आता झाले आहे आपले फायनली पूर्ण अंडे फ्राय। तर आता मी 2 मिनिट उलट्या साइडने ठेवले आहे। आता मी दुसऱ्या स्वच्छ प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता हे झाले आहे आपले मसाल्यामध्ये अंडे फ्राय। तर आता आपल्याला जो ह्या भाजीला मसाला तयार करायचा आहे तो मसाला आपण बघून घेऊया। त्यासाठी मी घेतलेला कांदा आणि टोमॅटोची प्युरी, म्हणजे आपण जी पेस्ट बनवतो ती पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। तर मी इथे 1 छोटासा कांदा आणि 1 अर्ध टोमॅटो घेतला। तुम्हाला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट जर जास्त आवडत असेल, ग्रेव्हीची भाजी आवडत असेल जास्त, तर तुम्ही जास्त घालू शकता। मी 1च माणसापुरती ही भाजी बनवत आहे, 1-2 माणसांपुरती, तर मी त्या मापाचीच प्युरी करून घेतलेली आहे। आता ही प्युरी आपल्याला मस्त शिजवून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। 2 लाल मिरची घेतलेली आहे, ज्या की खूप तिखट आहे। लसूण, अद्रक आणि धनेची पूड ही मिक्सरला बारीक करून घेतली आहे। आणि आता टोमॅटो आणि कांदा हा व्यवस्थित शिजला आहे। आता थोडासा गॅस ऑन करून मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। जेव्हा आपल्या प्युरीला तेल सुटतं ना, तेव्हा वेगळा सुवास येतो, एकदम खमंग असा सुवास येतो आणि भाजी पण खूप चवदार होते। तुम्ही बघताच आहे तेल किती चटचट करतंय। आता ह्या स्टेपला आपल्याला टाकायचा आहे वाटलेला मसाला। आता हा मसाला आपण जेव्हा टाकतो आणि परततो ना, तेव्हा इतका छान सुवास सुटतो ना की पोटच भरेल, इतका छान सुवास येतो। तर तुम्ही बघू शकता मी आता त्या प्युरीमध्ये मसाला टाकून घेतला आहे आणि त्यातच मिक्स करून व्यवस्थित असा परतवून घेणार आहे की ह्या मसाल्याला पण मस्त तेल सुटलं पाहिजे या पद्धतीने। आता यात आपल्याला मसाले ॲड करायचे आहे। सगळ्यात आधी मी टाकला आहे थोडासा प्रवीण मसाला, अर्धा चम्मच किचन किंग मसाला, हळद पावडर अर्धा चम्मच टाकून घेतलेले आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहे त्याच मसाल्यामध्ये। आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला काढला होता ना, त्यातच मी थोडंसं पाणी टाकलं आहे, म्हणजे जेणेकरून जे मिक्सरला लागलेला मसाला तो वायाला जायला नको। तर तेच पाणी मी इथे कपभर पाणी टाकून घेतलं आहे मसाल्यामध्ये आणि आता व्यवस्थित शिजून देणार आहे। व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे, गोठुळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाही आहे। आणि व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला 5 मिनिट उकळून घ्यायचं आहे। मस्त असा शिजलं की त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या स्टेपला तुम्ही कोथिंबीर हवी असेल तर कोथिंबीर पण वापरू शकता। जर तुम्हाला हवा असेल कांदा कट करून टाकायचा तर तुम्ही वरून कांदा पण टाकू शकता। तर मी ते एकदम सोप्या पद्धतीत केली आहे। जे बॉईल केलेले मसाले अंडे ते आपण यात टाकून घेतले आहे आणि दोन्ही साइडना 1-2 मिनिट शिजून घेणार आहे फक्त। तर इतका जबरदस्त आपल्या अंडा मसाल्याचा वास येत आहे ना, तर तुम्ही अशी रेसिपी नक्की आवर्जून ट्राय करा। एकदम सोप्या पद्धतीत आणि घरगुती
सामानमध्ये आपण बनवली आहे। तर झाली आहे आपली इथे पूर्ण रेसिपी तयार। तर आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि सर्व करून पण तुम्हाला दाखवते। तर पूजास किचनवर जर अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा। शेजारीच बेल आयकन आहे त्याच्यावरही प्रेस करा, कारण